smallest natural number. Smallest natural number and the greatest negative integer of square root of one of the following number is given in alternative and find the number. आता तो नंबर शोधायचा आहे. पहिल्यांदा smallest natural number कुठला आहे स्मॉलेस्ट नॅचरल नंबर? 1 आहे. ठीक आहे. द ग्रेटेस्ट निगेटिव्ह इंटिजर, ग्रेटेस्ट जो असतो जगातला सगळ्यात मोठा ग्रेटेस्ट निगेटिव्ह पण त्यांनी शब्द जो वापरलेला आहे तो शब्द वापरायचा निगेटिव्ह, ग्रेटेस्ट निगेटिव्ह इंटिजर. तो कोण आहे तर -1 आहे. ठीक आहे. आता त्यांनी सांगितलं या दोनचा डिफरन्स म्हणला, डिफरन्सचा अर्थ होतो वजा करणे, की या दोघाला वजा करायचा आहे. याचा अर्थ होतो हा 1 आहे आणि हा 1 -1 आहे. या दोघांची वजाबाकी करायची आहे. त्याला काय करायचे? वजाबाकी करायची. कुणाची? 1 ची आणि आता या दोघांची वजाबाकी तर केली तर मायनस मायनस प्लस होतं, म्हणजेच 1 अधिक 1 म्हणजे 2 होते. आता उत्तर दिसतं आपल्याला वाटते 2 आहे ना, आपण टिक मार्क करतो. त्यांनी विचारलं द स्क्वेअर रूट ऑफ वन ऑफ द फॉलोइंग नंबर इज गिवन इन द अल्टरनेटिव्ह, की हा जो नंबर आहे याचा स्क्वेअर रूट आपल्याला तो नंबर शोधायचा आहे. कोणता? तो नंबर, की याचा स्क्वेअर हे कशाचा स्क्वेअर रूट आहे. तर हा कशाचा स्क्वेअर रूट आहे? हा 4 जर घेतला तर या 4 चा स्क्वेअर रूट 2 येतो की नाही? कोणत्या अंकाचा स्क्वेअर रूट आहे? 4 चा आहे. म्हणून आपलं उत्तर हे 4 येतं. आपल्याला वाटतं उत्तर आलं इथं संपलं, तसं नाहीये. त्यांनी विचारलं की हा अंकाला, ठीक आहे बाबा, हा अंकाला, पण हा कोणत्या अंकाचा स्क्वेअर रूट आहे? तर कोणत्या अंकाचा आहे? तर 4 या अंकाचा स्क्वेअर रूट 2 येतो. लक्षात येते? Find the capacity of cylindrical cement tank of water if diameter of the tank is a 7 m, height is a 2 m. Select two correct. आता कॅपॅसिटी म्हणजे त्यांना व्हॅल्यू विचारायचं आहे तुम्हाला. व्हॅल्यूम ऑफ अ cylindrical cement tank is equal to pi r square. काय यायला लागलं? pi r square h व्हॅल्यू. तर आता नाही का काय करायचं? पायची किंमत काय तुम्हाला माहिती आहे? काय आहे पायची किंमत? आपण पायची किंमत नेहमीच देतो. पायची किंमत 22/7. 22/7. तुम्हाला हे काय दिलेलं आहे? r काय दिलेलं आहे? रेडियस. आता रेडियस तुम्हाला काय दिलं? तुम्हाला काय दिलं त्यांनी? डायमीटर दिलेला आहे 7. तर रेडियस त्याच्या निम्मे असतं, 7 च्या निम्मे रेडियस असतं, म्हणजे 3.5 येतं. रेडियस किती आलं? 3.5. मग 3.5 चा वर्ग केला आणि हाईट किती दिली आपल्याला? हाईट दिली 2 सेंटीमीटर. 2 दिलं. आता थोडंसं समीकरण इकडे आणूया आपण. 22/7 3.5 वर्ग 3.5 झालं भागिले 2. आता 7×5 = 35 म्हणजे 22 गुणिला इथं 5 नाही 0.5 झालं गुणिला 3.5 गुणिला 2. ठीक आहे. 22 दोन्ही 44 झालं. आणि आता काय करायचंय तुम्हाला? या 0.5 न 35 ला गुणायचं आहे. 35 गुणिला 5 डायरेक्ट करू. 5×5 = 25, 2 5 × 3 = 15, 16 17. आता 175 आला पण 2 पॉइंट पुढे आले. बरोबर आहे. आणि आता 44 ला नाही का याला गुणायचं आहे. कशाला? तुमच्या त्या अंकाला 1.75 गुणिला 44. 4×5 = 25, 2 4×7 = 28, 29 30, 30 0 हाताला 3 4 1 4 5 6 7 आणि हाच गुणाकार पुन्हा येणार. ठीक आहे. 0 0 7 7 77. पण प्रॉब्लेम असा आहे की याच्यात नाही का 2 दशांश चिन्ह इथं आले. बरोबर आहे. 2 सोडावं लागतील ना. तर 2 केल्याच्या नंतर आपलं कोणतं आलं? 77 क्यूबिक मीटर मध्ये आलं. क्यूबिक मीटर. आता याचा आपल्याला काय सांगितलं फॉर्म्युला? 1 क्यूबिक मीटर बरोबर 1000 काय होते? 1000
लिटर लिटर काय होते 1000 लिटर. लक्षात ठेवायचं फक्त 1 क्यूबिक मीटर मध्ये 1000 लिटर. कसं राहतं हे लांबी गुणिला उंची गुणिला रुंदी हे असं जर समजा असेल ते हे आपला 10 आहे हे 10 आहे हे 10 आहे 10 गुणिला 10 गुणिला 10 म्हणजे 10चा घन म्हणजे 1000 व्हायला लागला 1000 लिटर. ठीक आहे 1000 लिटर म्हणजे 1 क्यूबिक मीटर. तर याने याला मल्टिप्लाय करायचं काय आलेलं उत्तराला. जर 77 ला आपण 1000 ने गुणलं तर किती व्हायला 77000 लिटर असं कन्वर्शन मिळालं. 77000 लिटर म्हणजे हे उत्तर आहे. लक्षात येतं कशा पद्धतीने झालं ते. ओके नेक्स्ट इनवर्स ऑफ अ प्रोडक्ट ऑफ प्रोडक्ट. ठीक आहे प्रोडक्ट म्हणजे काय होते गुणाकार. ठीक आहे मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स. आता बारकाईने लक्षात घ्या. फाइंड द additive inverse of product of multiplicative inverse of a 65 divided by 57 and multiplicative inverse of a 76 divided by 91. आता पहिल्यांदा आपण काय करूया थोडंसं या गणिताला थोडंसं थांबायचं पुढे दिसतंय का रे. हो सर. पहिल्यांदा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स याचा करूया. याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स काय होतो माहिती आहे 65 चा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स काय होतो तो 57 वर जातो हा वर जातो आणि हा खाली येतो. मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स बरोबर आला. आणि याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स असंच जात असतो. इकडे बघा 91 वर गेला 67 खाली आला. हे काय झाले दोघांचे मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स झाले. कळालं काय होतं इथपर्यंत. आता त्यांनी काय सांगितलं त्या दोनचा प्रोडक्ट करणे म्हणजे गुणाकार करणे. गुणाकार करताना कोणाचा 57 डिवाइडेड बाय 67 into 91 डिवाइडेड बाय 76 यांचा गुणाकार करायचा. गुणाकार केला 9 1 9 2 8 9 30 किती वेळा लागले रे. हां 67 सॉरी 50 हां काय झालं 65 इथं 65 पाहिजे ना 57 65 पाहिजे. ठीक आहे आणि आता इथं काय झालं 57 डिवाइडेड बाय 65 आणि पुढे 91 डिवाइडेड बाय 76 या लागलं. हेच आहे ना 65 57 कितीचा भाग जातो याच्यात बघितलं 91 आहे ना बरोबर आहे. 91 मी चुकलं काही सॉरी 20 भागिले 21 आणि 20 भागिले 21 चा त्याने काय सांगितलं रे ऍडिटिव्ह इनवर्स. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं याचा ऍडिटिव्ह इनवर्स काय राहतो -a राहतो. ठीक आहे -a असेल तर याचा ऍडिटिव्ह इनवर्स +a असतो. मागे सांगितलं होतं. फक्त काय होते म्हणलो मी ऍडिटिव्ह इनवर्स मध्ये चिन्ह बदलते. हे जर आला असेल तर याचा ऍडिटिव्ह इनवर्स काय होणार आहे -20 भागिले 21 -20 भागिले 21 म्हणजे हे येणार आहे. नेक्स्ट घ्या 0 पॉइंट लक्षात येते थोडं लक्ष देऊन नाही का बारकाईने काय आहे पहिलं 0.5 4 5 4 5 4 पुन्हा म्हणते प्लस हे पॉइंट दिसायला इथं पण पॉइंट लिहिणार मी. पुन्हा 0 पुन्हा 5 4 5 4 लिहिलं 5 4 5 4 लिहिलं. पुन्हा पॉइंटच्या खाली पॉइंट लिहिला इथं पॉइंटच्या खाली पॉइंट आहे सगळे. पुन्हा 0 इकडून लिहिला आणि इकडे 5 4 लिहिलं. आता काय करायचं या सगळ्यांची बेरीज काही नाही तर इथे 0 लिहून टाकायचं एक प्रत्येकाच्या खाली. हे 4 हे 5 4 4 8 इथं 5 आणि 5 10 इथं 1 4 3 12 ने 13 1 5 3 15 ने 16 इथं काय आलं 1.63 कोणत्या याच्यात आहे 1.630 854 एक नंबरचे
0.545454 ठीक आहे. पुन्हा 0.5454 आणि पुन्हा 0.5454 ठीक आहे. पुन्हा बघा 0 मस्त ते एकदाच ना. एकदाच 0 आता बघा हे किती झाले 4 ठीक आहे. इथं 5 4 आणि 4 8 5 आणि 5 10 10 से 0 हात चालला 1 4 त्रिक 12 ने 13 से हात चालला 5 त्रिक 15 ने 16 से 1.1630 कोणता आहे उत्तर? एक नंबरचं उत्तर आहे. लक्षात आलं? बेरीज लक्षात आली की नाही? हो सर. ओके. याचं बघा which of the following number given is alternate divided by exactly all the numbers 161 371 301 637 and 553 याला कोणत्या अंकाने भाग जातो पाहू. पहिल्यांदा 161 ला 9 न बघू. 9 न 9 1 9 किती राहिलेले 9 2 18 9 1 9 किती राहिले याच्यातले 7 1 करता नेगेटिव्ह 72 राहिले येत नाही भाग जात नाही म्हणजे हे नाही ठीक आहे. पुन्हा 3 न देऊन पाहू 161 ला 3 5 15 झाले इथं काय 1 राहिला 11 झाले 3 त्रिक 9 झाले पुन्हा इथं काय झाला 2 राहिले म्हणजे भाग पूर्ण जायला झाला म्हणजे हे पण 2 नंबर नाही. आता 7 नंबर बघू 7 ने 161 ला जाते का पाहू. 7 किती राहिले 7 दोन्ही 14 किती राहिले 2 21 7 त्रिक 21 बरोबर आहे म्हणजे 7 न 7 त्रिक 21 हे झाला याला भाग चालला 7 न ठीक आहे. पुन्हा 7 5 35 7 5 35 2 राहिले 7 त्रिक 21 हे पण चाललं. पुन्हा 7 चौक 28 2 राहिले 7 त्रिक 21 याला पण चालला. 7 9 63 आणि 7 1 7 याला पण चालला. 7 8 7 7 42 7 8 36 पाहू याला 1 मिनिट 7 7 49 किती राहिले रे 49 6 राहिले ना 7 9 63 म्हणजे याला पण झाला म्हणजे कोणत्याला चाललं 7 न सर्व अंकाला चालला बाकीचं बघायची गरज नाही ठीक आहे. Plot has sides 15 meter, 13 meter, 14 meter. Find the area of a triangular plot. Select correct two alternative. पहिल्यांदा काय करायचं आपल्याला एक हिरोज फॉर्म्युला म्हणून आहे. हिरोज फॉर्म्युला त्याच्यात काय करत असतात हिरोज फॉर्म्युला मध्ये तुमच्या याला A म्हणायचं याला B म्हणूया आणि याला C म्हणूया ठीक आहे. तर A अधिक B अधिक C भागिले 2 असतं आणि मग काय यायला लागलं त्याला 50 अधिक 30 अधिक 40 भागिले 2 किती आलं त्याला 90 आणि ते किती यायला लागले 100 120 भागिले 2 म्हणजे 60 म्हणजे तुमचा एक जे साइड हे आहे ते किती आलेलं आहे तुम्हाला हिरोज फॉर्म्युल्याच्या याला साइड एक साइड S म्हणजे साइड किती आहे. आता फॉर्म्युला काय आहे तुम्हाला सांगतो नाही वर्गमूळ तुम्हाला एरिया काढायचा फॉर्म्युला काय आहे एरिया ऑफ अ ट्रायंगल वर्गमूळामध्ये s मायनस a s मायनस b s मायनस c काय करावं लागेल पहिले याच्यात s किती आहे रे तुमचं 60 आहे पुन्हा 60 मायनस 50 60 मायनस 30 आणि 60 मायनस 40 ठीक आहे. काय लागलं बघा 60 दिशाला तसे ठीक आहे इथे 60 दिशाला तसे 60 मधून 50 गेले किती रे 10 इथं 60 मधून 30 गेले 30 60 मधून 40 गेले 20 त्याचा गुणाकार करूया आपण सगळ्यांचा ठीक आहे. याचा किती गुणाकार झाला 600 3 दोन्ही 6 600 5 याचा किती झाला 600 याचा किती झाला 600. आता 6 ने 6 ला मल्टिप्लाय केलं 36 झालं पुन्हा 4 शून्य. आता आपण हे करत असताना किती करत असतो पहा या दोन जोडीतून
या दोन जोडीतून या दोन जोडीतून या हे दोन जोडी बनते 6 गुणिले 6 एक एक जोडी घेतो आपण याच्यातले 6 घेतले याच्यातला 0 घेतला आणि याच्यातला एक 0 घेतला किती झाले 600 झाले ठीक आहे आता 600 स्क्वेअर मीटर बरोबर आता आपल्याला आरे काढायचे आता आरे एक आर म्हणजे 100 स्क्वेअर मीटर व्हायला लागले स्क्वेअर 100 एक आर म्हणजे 100 स्क्वेअर मीटर व्हायला लागले बरोबर आहे 100 ला याने याला भागावं लागेल आता 600 स्क्वेअर मीटरला जर समजा 100 न भागितलं किती आलं 6 आर किती आलं 6 आर म्हणजे हे आणि हे दोन उत्तर कळालं सर्वांना ओके टू कन्झर्वेटिव्ह नंबर्स कन्झर्वेटिव्ह म्हणजे काय रे शब्द त्याचा काय क्रमवार काय होते क्रमवार होते आता क्रमानं असणाऱ्या दोन संख्या त्यांनी विचारलं काय तर बारकाईने लक्ष द्या एलसीएम विचारला आपल्याला एलसीएम ऑफ टू कन्झर्वेटिव्ह ऑड कॉन्सेक्युटिव्ह ऑड नंबर इज 8463 फाइंड द बिगर ऑड नंबर आउट ऑफ टू ऑड नंबर विचारायचा आहे म्हणजे विषम संख्या आणि ते पण कशी असलेली ऑड आता याच्या सगळ्या विषम संख्या आहेत तर एलसीएम काढत असताना पहा जर मी याला मोठं धरलं काय म्हणते ते टू नंबर पैकी कोणता नंबर फाइंड करायचा सांगितलं तुम्हाला मोठा जर याला मोठा समजला मी तर याच्यापेक्षा लहान वाला कोणता असेल रे 89 असेल बरोबर आहे 89 च्या नंतर 90 हे समम आहे आणि ही 91 मोठी संख्या म्हणल्यावर त्याच्या लहान ही असायला पाहिजे त्याच्यानंतर 93 मध्ये 93 जर मोठा समजला तर 91 लहान असली पाहिजे त्याच्यानंतर 95 जर मी मोठा समजला तर त्याच्यापेक्षा एक 93 वाली एक अंक सोडून एक आणि हे जर मी 97 समजलं समजा तर त्याच्यापेक्षा अगोदर कोणती आली पाहिजे 95 कारण आपल्याला एक अंक सोडून म्हणजे विषम संख्येचा आणि यांचा गुणाकार जो असतो प्राइम नंबर असला म्हणजे यांचा गुणाकार जो राहतो ते संख्या आपली ही आली पाहिजे पाहूया कोणती आहे 89 आणि 91 19 एकक स्थानी 9 येणे झालं विशेष संपायला लागला 3 येणे झालं 3 या पाहिजे एकक स्थानी पुन्हा 9 गुणिले 1 3 एक 3 3 9 27 ठीक आहे 9 एक 9 9 81 इथे एकक स्थानी 3 आलं 3 किती झाले 16 1 4 8 8 4 6 3 8 4 6 3 आता उत्तर म्हणजे कोणता मोठा अंक आहे आता याचा विचार करा 93 हा मोठा अंक आहे 93 मोठा अंक आहे आणि छोटा अंक 91 आहे लक्षात येतं तर आपल्याला बिगर नंबर विचारला होता मोठा कोणता आहे 93 value of under root